बाहेर खाऊन बाहेर खाण्याचं गिल्ट नको असेल शरीराला आणि मनाला, तर हमखास लोक येतातच. So it is very difficult to be simple. Yeah. Whether it's in your life Wow, or wow. it is in your food. इन युअर फूड ऑल्सो. मला या सगळ्या फूडमध्ये एक अंडरलाईन गोष्ट दिसते, ते म्हणजे ॲटमोस्ट कम्फर्ट. म्हणजे मी माझ्या लहानपणीचं सांगतो, मला जाफरान म्हणजे ना जायफळ वाटायचं आणि मी म्हणायचो अरे हे भाजीमध्ये कसं काय जायफळ घालतात, किंवा जाफरानी हे म्हणलं हे किती झोपत असतील ना खाऊन. Leafy vegetables. Leafy पालेभाजी. vegetable. पालेभाज्या. ओ म्हणून सरसव का साग. आम्हाला फक्त एक बावरची हा एवढाच शब्द माहिती होता. सो त्याचे सुद्धा त्यांच्या हायरार्कीज होत्या आणि हे ब्युटिफुल. म्हणजे आपल्याकडे किती वर्षानुवर्ष ते कलईवाले येतात, पण त्याच्या मागचं रिझन काय. मला काय वाटायचं ते भांडं जुनं झालंय, मग ते चांगलं चकाकीक दिसण्यासाठी आपण हे करतो, पण त्याच्या मागे हे लॉजिक आहे हे माहित नव्हतं. तर भाई ये सच में नवाबों का खाना है. नमस्कार, फूड कुटुंबाच्या आजच्या भागामध्ये मी अधीश तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. आज एपिसोड सुरू करायच्या आधी तुम्ही झलक बघितली असेल की आजचा भाग हा फूड कुटुंबाचा हा नेहमीच्या एपिसोडपेक्षा वेगळा आहे. कारण टेस्टी फूड तर तुम्हाला टेबलवरती दिसतंय, पण तितक्याच टेस्टी आणि इंटरेस्टिंग गप्पांची झलक सुद्धा तुम्ही बघितली आहे. कारण कसं होतं, फूड कुटुंब जेव्हा मी सुरू केलं ना, तेव्हाच माझा हा हेतू क्लिअर होता की आपल्याला फक्त छान छान खाण्यापिण्याचे स्पॉट आणि पदार्थ पोचवायचे नाही, तर त्याच्या मागच्या स्टोरीज, त्याची जी हिस्ट्री आहे ती देखील तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि ह्याच सगळ्या सिरीजमध्ये आम्ही खूप महत्त्वाचा आणि खूप विश्वासाचा पाऊल उचलतोय. कारण ज्या व्यक्तीशी आज आपण गप्पा मारणार आहोत, रादर ज्या दोन व्यक्तींची आपण गप्पा मारणार आहोत, त्यांना आज जे आपण जेवण जेवायला आलो त्याची तर माहिती आहेच आहे. ॲट द सेम टाइम जगभरातले वेगवेगळे जे खाद्यपदार्थ आहेत त्यांची हिस्ट्री, त्या गोष्टी आपल्या इथे कशा आल्या ह्याचंही त्यांना खूप छान नॉलेज आहे. सो म्हणतो ना, ये तो बस ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि या नोटवरती मी आजचे आपले जे दोन गेस्ट आहेत त्या दोघांचं मनापासून स्वागत करतो, आशिष सर आणि अदिती मॅम. आज आपण फीस्ट इंडिया कंपनीमध्ये आलेलो आहोत आणि इथे आपण श्रीगणेशा करणार आहोत अवधी फूडपासून. अवधी फूड जे आपण अनेकदा खाल्लं असेल, पाहिलं असेल, पण यार हे फूड इथं असं का आलं. नाही तर अनेक वेळेला आपल्याला प्रश्न पडतो ना की ह्याची नावं कशी विचित्र आहेत ना, काय ह्याच्या मागची स्टोरी असेल. नाही तर एखाद्या फूडचा आपण रेट बघतो आणि म्हणतो यार हे इतना क्यों महंगा आहे. तर त्याच्या मागे ना, त्याच्या मागची बनवण्याची प्रोसेस आहे, त्याच्या मागे जे लोकांचे जे कष्ट आहेत ना ते आपल्याला माहिती नाही आहे. आणि तेच रूबरू करायचं काम आशिष आणि अदिती आज आपल्याला करणार आहेत. सो तुमच्या दोघांचंही खूप 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 मनापासून स्वागत आहे फूड कुटुंबाच्या एपिसोडमध्ये. सो सगळ्यात पहिल्यांदा मला सुरू करायचं आहे की फूड आणि ह्याच्याबद्दल बोलायचंच आहे, पण हे जे छान कलरफुल 3 ग्लासेस आपल्यासमोर आहेत, व्हॉट आर दिस ड्रिंक्स. So this is Citrus Zen. Citrus Zen. हां, हे छान मिंटी ऑरेंजी फ्लेवर आहे. This is चिली गोवा. चिली गोवा. आणि हे दिस इज फ्रापे. ओके, सो चला पहिल्यांदा एक घोट घेतो, कारण काय खूप ऊन आहे त्यामुळे घसा पहिले शांत करून घेतो. तुम्हाला शिक्षण दिली, तुम्ही पण पिऊ शकता, तुमचंच रेस्टॉरंट आहे. सो चला गप्पांना सुरुवात करूयात. आणि मला एक बेसिक प्रश्न तुम्हाला दोघांनाही पहिला विचारावा असं वाटतो की पुणे म्हणलं की खवय्यांचं शहर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि या खवय्यांच्या शहरामध्ये अवधी आणि एशियन फूड आपण फीस्ट इंडिया कंपनीच्या थ्रू इथे घेऊन आलो. सो हे दोन खूप वेगळे फ्लेवर्स आहेत, वेगळ्या खाद्य संस्कृती आहेत. ह्या पुण्यामध्ये का आणणार असं काय वाटतं तुम्हाला. मी बँगलोरवरनं आय वॉज इन बँगलोर फॉर मेनी इयर्स. खूप वर्ष बँगलोरला होतो आणि मला शिफ्ट व्हायचं होतं पुण्यामध्ये. बिकॉज बॉर्न बॉटअप इन मुंबई. आणि मग मुंबईवरनं मला सर लेट्स पुण्यामध्ये काही सुरू करूया. बरं. आणि पुण्यामध्ये आलं आणि बघितलं मी अवधी फूड कुठेच नाही. आणि पंजाबी होतं, मुघलाई होतं, बाकी फ्युजन होते. तर म्हणून मी लेट्स स्टार्ट अवधी, म्हणजे अवधी सुरू झालं. तर अवधी बरोबर एक ती रिस्क फॅक्टर होती का फक्त अवधी सुरू करणं वॉज अगेन चॅलेंज, बिकॉज हे क्युझिन खूप नवीन होतं. बरोबर. आणि पुण्यामध्ये कुठेच नव्हतं. सो फॉर मी मला असं वाटलं का अवधी बरोबर एक थोडं एशियन टच देऊ आपण. आणि एशियन टच दिल्यावर वेळ आय कॅन केटर अ डिफरंट काइंड ऑफ ग्रुप ऑफ फूडीज. आणि एशियनमध्ये पण छान खूप सारे एशियन नट होता. थोडे बाउस ठेवूया, थोडे डिमसम्स ठेवूया, असं इंटरेस्टिंग मेन्यू तयार केला. वेअर अजूनही 70% ऑन द मेन्यू आपण अवधी सर्व करतो आणि 30% इज एशियन. सो आज आपण अवधी फूडवरतीच फोकस करणार आहोत. आदिती, आय वॉन्ट टू आस्क यू की आता आपण जेवणाला तर जेवणाबद्दल बोलूच यात, पण ह्या जागेत एंटर गेल्या ना, व्हॉट वी रिअलाइज इज की या जागेमध्ये खूप छान कॉम्बिनेशन आहे मॉडर्न आणि
एन्शियंट गोष्टींचं तुम्ही ते इतकं छान मर्ज केलंय ना दोन्ही, तर ह्याच्या मागची काय थॉट प्रोसेस आहे? ओके, सो बेसिकली जेव्हा आम्ही ही स्पेस डिझाईन करत होतो, काय असायला हवं, काय नको असायला हवं, आमचे खूपसे, आता तुम्ही आर्टिफॅक्ट्सही बघाल तर बरेचसे रॉयल टचचे आर्टिफॅक्ट्स आहेत की ज्याला काही ना काहीतरी हिस्ट्री आहे. 100 वर्ष जुनं एखादं तुम्हाला वाटतं ना सिम्पल वॉल पीस वाटेल, पण त्याला काही ना काहीतरी हिस्ट्री आहे, हे आम्हाला ठेवायचं होतं. पण आम्ही जेव्हा इथं अवधी आणि एशियन किचन आणि बारही करायचं आहे, तर ऑफकोर्स जो काही टार्गेट ग्रुप आम्ही विचार करत होतो तो ऑफिसला जाणारा आहे, थोडे यंगस्टर्स आहेत, किंवा आत्ताही आपल्याकडे जे लोक येतात ते साधारण डेटिंगला कपल्स येतात की ज्यांना छान खायचं आहे, छान वेळ घालवायचा आहे, म्युझिक लाऊड नसलं पाहिजे किंवा 2 लोकांना आवाज ऐकू आला पाहिजे एकमेकांचा. सो अशा थीमवरती आम्ही विचार करत होतो आणि आम्हाला थोडीशी डार्क थीम ठेवायची होती, कारण हा बार आहे आणि यंगस्टर्सला तेवढे तो कोझीनेस ठेवायचा होता. किंवा काही गोष्टींच्या बाबतीत मी खूप पर्टिक्युलर होते की प्रत्येक टेबलवर लाईट पाहिजे, फोटो छान येतात, पुढचे डिशेस, म्हणजे आय कम फ्रॉम मीडिया बॅकग्राऊंड, तर मग तो फोटो छान आला पाहिजे, समोरच्यानी फोटो काढला तर चेहऱ्यावरती लाईट असला पाहिजे, किंवा थोडंसं फक्त प्लेन बॅकग्राऊंड नको, काहीतरी एक थोडासा एलिमेंट वेगळा पाहिजे. सो त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आम्ही ही जागा अशी केली आहे आणि बाहेरनं पटकन कळत नाही की आतमध्ये नक्की ॲम्बियन्स कसा आहे. सो अजूनही म्हणजे 3 वर्ष होतील आता ह्या जागेला, लोक आतमध्ये आल्या आल्या आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर तो वाव दिसतो, कारण बाहेरनं त्यांना ते एक्सपेक्टेड नसतं. सो आणि मग त्यावेळेला दरवेळी आम्हाला वाटतं की ओके, वी हॅव मेड अ वाईज डिसिजन, जे की आपण बनवलंय ते छान बनवलं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सो मला असं वाटतं की आम्ही नुसतं जाऊन एखाद्या रेस्टॉरंटला जाऊन जेवतो, पण राईट फ्रॉम मेकिंग की किती छोटी गोष्ट आहे की बाबा प्रत्येक टेबलवरती लाईट हवा, कारण आजकालचा जमाना हा इंस्टाग्रामचा आहे. यू हॅव टू क्लिक अ फोटो बिफोर यू ईट, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्याच नोटवरती ना आता वी टॉक्ड अबाउट ॲम्बियन्स, वी टॉक्ड अबाउट हाव तुमची थॉट प्रोसेस काय होती, आणि आता येऊयात आजच्या मेन हिरो एलिमेंटकडे, दॅट इज अवधी फूड. सो बेसिक ना तुम्ही बोलताना मला खूप 2-3 शब्द लक्षात आले की बाबा आपल्या इकडे नॉर्थ इंडियन फूड आहे, आपल्याकडे मुघलाई फूड आहे, पण आपल्याकडे अवधी फूड नाही आहे. मला असं वाटतं ना अजूनही ह्याबद्दलचा अवेअरनेस खूप कमी आहे. सो व्हॉट इज बेसिकली अवधी फूड आणि ह्याच्यामध्ये कसे फ्लेवर्स असतात आणि काय असतात? सो अवेअरनेस कमी काय, कारण माहिती का, अवधी फूड इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. अनलाईक मुघलाई फूड किंवा पंजाबी फूड, यांचे फ्लेवर्स वेगळे आहेत. अवधी फूडचे मच सटल, ॲरोमॅटिक, आणि या ह्याच्याबरोबर इट इज नॉट हेवी ऑल्सो. म्हणजे जसं मुघलाई फूड थोडंसं स्मोकी आहे, रोबस्ट फ्लेवर्स असतात आणि हेवी असते. बरोबर. अवधी फूड बिलॉंग्स टू ऑल द रॉयल फॅमिलीज. ते एक्सरसाइज खूप करत नाही आपल्यासारखे. यू अँड मी वॉक, वी डू सम करत नाही. नाही, मी पण नाही करत. म्हणजे मला मी फूड शोचा होस्ट असल्यामुळे मला जर ते मेंटेन मग त्यांच्यासाठी इटिंग हेल्दी फूड इज ऑप्शन. आणि म्हणून अवधी फूडचे फ्लेवर्स, एरोमा, टेक्स्चर खूप वेगळे आहेत. इट इज नॉट मुघलाई फूड. मुघलाई फूडचे फ्लेवर्स वेगळे असतात, अवधी फूडचे फ्लेवर्स वेगळे असतात. आणि आता फर्स्ट स्टेप असेल का अवधी फूड काय आहे आणि कुठून बिल्डअप झालं. तर अवधी फूड हे 18th सेंचुरीच्या आसपास त्याचं ते ओरिजिन आहे अवधी फूडचं. आणि हे जेव्हा सुरू झालं तेव्हा एम्पायर, याचं एम्पायर होतं, मुघलांचं एम्पायर होतं, दॅट वॉज डिक्लायनिंग. आणि जेव्हा मुघलांचं एम्पायर डिक्लाइन होतं तेव्हा हे अवध रिजन आहे, विच इज अराउंड लखनौ, दॅट गॉट फ्लरिश्ड. आणि मग त्यांना ज्या फ्लरिशिंग मुवमेंटमध्ये द ओनली थिंग वॉट दे हॅड इज टू हॅव गुड फूड, गुड म्युझिक, गुड कल्चर, गुड ॲम्बियन्स. तर म्हणून हे फूड डेव्हलप झालं. आणि साधारण 1775 मध्ये एक गृहस्थ होते, त्यांचं नाव होतं आसफ उद दौला म्हणून. सो ही वॉज बेसिकली फ्रॉम द रॉयल फॅमिली. आणि त्यांनी हे प्रमोट केलं फूड का वे ही सेड कुकिंग इज ऑल्सो अन आर्ट अँड इट हॅज टू बी कन्सिडर्ड एज अन आर्ट अँड इट गॉट अ हायेस्ट रेकग्निशन फ्रॉम ओव्हर देअर. सो त्याप्रमाणे हे अवधी फूड बिल्डअप झालं. आदिती, डू यू फील की ॲज ही मेन्शन की खूप रॉयल फॅमिलीज आणि यांच्याकडे हे रिस्ट्रिक्टेड होतं, बट बिकॉज ऑफ द व्हेंचर्स लाईक अस हे जे राजा महाराजांचं जे फूड आहे हे आता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतं. एक्झॅक्टली. मुळात आपण म्हणजे आता ओव्हरऑल बोलायचं झालं तर प्रत्येकच गोष्टीचं डेमोक्रेटायझेशन झालेलं आहे. सगळ्या गोष्टी सामान्यांच्या हातात यायला लागलेल्या आहेत. म्हणजे एक 5 वर्षांपूर्वी तुम्ही विचार केलात तर कदाचित लोकांना अवधी फूड म्हणजे काय हे माहीत नव्हतं. पण आता आपल्या हातात फोन आहेत, इंस्टाग्रामवर रील्स असतात, तुम्ही लखनौला फिरायला जाता, कारण लोकांचं पर्चेसिंग पॉवर वाढलेली आहे. सो त्या सगळ्यामुळे संस्कृतीचं देवाणघेवाण किंवा त्याबद्दलची माहिती वाढवण्याची लोकांची इच्छाही
झालेली आहे, लाईफस्टाईल बेटर झालेली आहे आणि त्यामुळे लोक क्युरियस असतात. आमच्याकडेही लोक येतात ना, तर त्यांना नॉर्मल डिशेस नसतात खायच्या, त्या डायरेक्ट वेटर्सला विचारतात की आपकी स्पेशालिटी काय आहे. एक्झॅक्टली. सो तो अख्खा कंट्रोल इन अ वे आमच्या सर्व्हरच्या हातात असतो की आजच्या माणसाला आम्ही खायला काय द्यायचं. आणि सर्व्हर्सला पण माहिती असतं की आपली कोणती डिश स्टार आहे, काय आहे ते नॉर्मल पॅलेटपेक्षा थोडं वेगळं आहे. सो ते त्या पद्धतीनं त्या गोष्टी जातात. अँड सिन्स यू मेन्शन पॅलेट, व्हॉट डू यू थिंक की आवर फूडचं पॅलेट काय, लाईक इट इज मोर ऑफ अ टेस्ट ऑर इट इज अरोमा, का कसं? कारण जेवढं माझं अंडरस्टँडिंग आहे इट गोज व्हेरी सटली. जसं मुघल कसं तुम्हाला एका पॉईंटला तुम्ही इफ यू ईट समथिंग चिकन मटन तर थोडंसं तुम्हाला असं हेवी होऊ शकतं. आय थिंक दॅट इज नॉट द केस विथ आवर फूड, राईट? येस. आता अगेन तुमचे फूड एक्सपिरियन्स किंवा पॅलेट्स ह्या गोष्टी असतात त्या खूप सब्जेक्टिव्ह असतात. सो आय विल टेल की मी पुण्यातली आहे, मी बॉर्न अँड ब्रॉटअप सगळं पुण्यात झालेलं आहे. सो मी आता त्या अँगलनी तुम्हाला सांगते की मला हे पॅलेट कसं वाटतं. आमची ओळख साधारण एक 3-4 वर्षापूर्वीची आहे. रेस्टॉरंटमुळे आम्ही ओळखीचे झालो. आधी मी अनेक ठिकाणी मी व्हेजिटेरियन आहे, म्हणजे आता नाऊ इमॅजिन की पुण्यातली व्हेजिटेरियन मुलगी एन्जॉईंग अवधी फूड, त्या नरेशनमध्ये आपण ह्या गोष्टीकडे बघू. सो 1-2दा मी पहिल्यांदा इथं जे काही खाल्लं दॅट वॉज ओके, नॉर्मल. पण जेव्हा मी पुन्हा इतर ठिकाणी खायला लागले, म्हणजे पंजाबी असेल, व्हेज रेस्टॉरंट्स असेल, बाहेर अगदी खूप चांगल्या प्रकारच्या फाईन डाईन रेस्टॉरंट्समध्ये खायला लागले, तेव्हा कम्पॅरिझनला माझ्याकडे तो एक बार राहिला की नाही, आपल्या ग्रेव्हीज ज्या आहेत, आपले कबाब्स जे आहेत, आपली बिर्याणी जी आहे ती वेगळी लागते. सो ते बॅक अँड फोर्थ माझं एक 10 वेळा झालं आणि त्यानंतर मी एक शिक्कामोर्तब केलं की नाही, हे लाईटर आहे. बरेचदा मी बाहेर जेवल्यानंतर असं झालं की खूप मसालेदार वाटतं, वरवर येतं किंवा पाणी पाणी होतं खूप. तुम्ही म्हणजे खूप पाणी प्यावंसं वाटतं. तुम्ही एक पनीर खाल्लं, रोटी सब्जी खाल्ली, दिवसभर ते हेवी राहतं. उन्हाळ्यात तर बाहेर खाल्लं जात कुलचा वगैरे खाल्लं की खूप अशी तहान होते, अस्वस्थ होतं रात्री झोपताना. ओके, पण आपल्या फूडचं तसं होत नाही. तुम्ही खाल आणि तुम्ही बाहेर एखादी रोटी खात असाल, इथं तुम्ही 2-3 खाल, यू फील लाईट आफ्टर 1 and 2 hours आफ्टर इटिंग इट. म्हणजे तुम्हाला परत भूक लागते. आणि मला नुसतं तर ऐकूनच खूप भूक लागलेली आहे. सो जसं आपण टिपिकल जेवणामध्ये जातो की एक पहिले सूप्स असतात, मग स्टार्टर असतं, मग मेन कोर्स आणि मग डेझर्ट. सो आपण आज ते सगळं फॉलो करणार आहोत. पण ह्या सगळ्या गोष्टींची जी अवधी नावं आहेत ना ती खूप इंटरेस्टिंग आहेत. सो आपण सुरुवात करूया. सो व्हॉट वी आर हॅव्हिंग फर्स्ट? शोरबा. शोरबा. व्हॉट इज शोरबा? शोरबा, शोर आणि बा. शोर आणि बा. इट्स अ पर्शियन वर्ड. त्याचं शोर म्हणजे सॉल्टी. शोर म्हणजे सॉल्टी. आणि बा म्हणजे स्टॉक ब्रॉथ. अच्छा. तर आपण जर सूप म्हणतो ना, सर शोरबा म्हणतात, तर इट्स अ सॉल्टी ब्रॉथ. अच्छा, सॉल्टी ब्रॉथ इज अ शोरमा. शोरबा मग शोरबा, मग त्याच्यामध्ये तुम्ही मीट, व्हेजिटेबल्स काही असू शकतात. अच्छा. वी आर गोइंग टू हॅव शोरबा. ओके. वी आर गोइंग टू हॅव बदाम का शोरबा. बदाम का शोरबा. बदाम का शोरबा. गोड नाहीये ना? हा. आता इंटरेस्टिंग पार्ट काय आहे, तर आपण जो एशियन सूप पितो तेव्हा थिक करायला काय वापरतो? कॉर्नफ्लॉवर किंवा पोटॅटो स्टार्च. बरोबर. फूड बिलॉंग्स टू नवाब फॅमिली, तिथे काय कॉर्नफ्लॉवर आणि वापरला नाही. ते डोंट बिल. सर हे थिकनिंग एजंट वापरायचे, ते आल्मंड पेस्ट किंवा आल्मंड फ्लावर वापरायचे. सो दॅट वॉज. आणि जो स्वीटनेस आहे, जो गोडवा आहे, इट इज ऑफ आल्मंड. म्हणजे इव्हन इफ यू टेक आल्मंड आपण वापरतो, तर काही आल्मंड असतात, दे आर व्हेरी स्पेशलाइज, विच दे कॉल इट ॲज काय म्हणतात, ममरा बदाम म्हणतात. ममरा बदाम. तर ममरा बदामचा स्वीटनेस वेगळा असतो, साधा बदामचा वेगळा असतो. तर ममरा बदामचा स्वीटनेस काय असतो हा तुम्हाला आता आज काय. क्या बात है. सो लेट्स बिगिन. चलो. मी कुठेतरी वाचलं होतं, ऐकलं होतं, मला आठवत नाही, की जेवण हे जिभेनी किंवा दातानी खाण्याच्या आधी ना पहिल्यांदा ते डोळ्यांनी कन्झ्युम केलं जातं. सो जर एखादी डिश तुम्हाला डोळ्यांना छान वाटली ना तर ती कन्फर्म तुमच्या पोटाला आवडणार आहे. आणि आता तसंच काहीसं माझं झालंय की हे इतकं सुंदर हा जो आल्मंड शोरबा आहे, बदामाचा जो शोरबा आहे, तो इतका छान प्रेझेंट करण्यात आलाय ना की माझी अशी इच्छा होत नाही की हे सगळं डिस्टर्ब करावं. पण काय करणार आहे, मी तुमच्यासाठी खातोय, माझं काही नाही याच्यामध्ये. सो लेट्स स्टार्ट. सो बदामाचा शोरबा आहे आणि ऍक्च्युअल बदाम दिसतात त्याच्यामध्ये. कमाल. करेक्ट मी इफ आय एम रॉंग, या शोरबामध्ये आपण खूप मिनिमम एलिमेंट वापरले तरी सुद्धा ही टेस्ट कशी आली आहे ना. मी नेहमी सांगतो सगळ्यांना का इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. वेदर इट्स इन युअर Wow. लाईफ और इट इज इन युअर फूड. इन युअर फूड ऑल्सो. सिम्प्लिसिटी इज व्हेरी रेअर. Right. सिम्प्लिसिटी इज व्हेरी डिफिकल्ट टू अचीव. आणि ते फ्लेवर्स इंटॅक्ट ठेवायचे, म्हणजे ते सिम्प्लिसिटी किती ठेवावी, तर दिस इज द
बेस्ट एक्झाम्पल ऑफ. सो याच्यामध्ये आपलं काय काय पडतं? आलमंड, मिन्स, चॉप व्हेजिटेबल्स आणि बस काय. बापरे, म्हणजे हे कुठल्या अँगल, म्हणजे मला असं वाटतं की मी छान एखादी शाही बासुंदी वगैरे जी खातोय ना, मला आता तू जे मगाशी म्हणली होतीस की का हे आपल्या मराठी लोकांना आवडू शकतो, कारण आपले पण फ्लेवर असेच सट्टल आहेत की जे पोटाला त्रास नाही देत, कुठेतरी आपल्याला एक ते कम्फर्ट सुदिंग जे आहे. आता जे सुख आपल्याला एक छान गरमागरम वरण भात खाल्ल्यानंतर कसं वाटतं, ते सगळं ह्याच्यामध्ये आहे. मला एक सांग अदिती की हा आता आज आपण बदामाचा शोरबा इथं खातोय. व्हॉट इज युअर फेवरेट शोरबा ऑफ दिस अवधी फूड? लाईक अवधी फूडमध्ये म्हणजे बदाम का शोरबाच, पण मला इथलं स्पेसिफिकली मला मंचाव सूप आवडतं. मंचाव सूप. दॅट इज नॉट अवधी, पण मी फीस्ट इंडियाच्या मंचाव सूपची फॅन आहे. पण व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ फीस्ट इंडियाज मंचाव सूप? एकतर ते काळं नाही, आपण बाहेर कुठेही मंचाव सूप खाल्लं ना हो. तर ते खूप असं काळं किंवा खूप सोया सॉसी असतं, तर ते इथं नाहीये. दुसरं म्हणजे त्यात खूप बारीक बारीक चिरलेल्या व्हेजिटेबल्स आहेत. वा. कुठं बाहेर आपल्याला असा मोठा कोबी मिळतो किंवा काहीतरी असं मोठं मोठं मिळतं, पण इथं टोफू आहे, बारीक बारीक चिरलेल्या व्हेजिटेबल्स आहेत आणि थिक असतं. ते नूडल्स बरोबर वगैरे फार छान लागतं. तुम्हाला अजिबात म्हणजे बाहेर चायनीज खाताना तुम्ही थोडं अनहेल्दी खाताय की काय असं फिलिंग येतं, पण इथलं मंचाव सूप पिताना तसं होत नाही. म्हणजे दॅट इज कम्फर्ट बोल फॉर मी. अँड हिअर कम्स द टीजर ऑफ आवर नेक्स्ट एपिसोड, की मी सांगणार आहे तिला पुढच्या वेळेला की जर नेक्स्ट एपिसोडला जर आदिती नाही आली इकडे तर म्हणजे तू सांगितलंयस मला की इथलं मंचाव सूप भारी असतं, सो ते आम्हाला पाहिजे आहे. सो एक काम करतो, आम्ही जर आता हे सूप संपवतो आणि पटकन आपल्या स्टार्टरच्या सेगमेंटकडे जातो. सो आमचे तीनही जे कमालवाले स्टार्टर्स आहेत, अगेन व्हेरी आय प्लीजिंग हे आलेले आहेत. सो सर पहिल्यांदा ह्यांची नावं सांगा मला. ओके, आत्ता तुमच्या प्लेटमध्ये जे दिसतंय तो आहे गलावट के कबाब. गलावट के कबाब. व्हेज व्हर्जन आता आपण खातोय. यात मटन गलावट पण आहेत आणि व्हेज गलावट पण आहेत. जे उभं असं दिसतंय ते आहे पनीर मलाई सीख. पनीर मलाई सीख. मलाई सीख. आणि तिसरं जे नॉनव्हेज मधलं आहे ते चिकन टिक्का बन्नो नावाचं. चिकन टिक्का बन्नो नावाचं स्टार्टर आहे. पण आदिती मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं की खूप लोकांचं ना टिक्का आणि कबाब याच्यामध्ये खूप कन्फ्युजन असतं. सो व्हॉट इज डिफरन्स बिटवीन टिक्का अँड कबाब? ओके, टिक्का म्हणजे जे होल पीसेस असतात किंवा अख्खा एखाद्या नॉनव्हेजचा किंवा कशाचा पीस असतो किंवा पनीरचं म्हणायला गेलं तर अख्खं पनीर जेव्हा तंदूरला लावलं जातं तर तो टिक्का असतो. आणि कबाब जो असतो तो मिन्स्ड मीटचा किंवा व्हेजिटेबल्सचा असतो. त्यामुळे खिमा जो वापरला जातो तो कबाबचा पार्ट असतो. आणि टिक्का जो असतो ते तुमचे होल चंक्स असतात, ते ग्रिल केलेले असतात, तंदूर केलेले असतात. थोडक्यात बार्बिक्यूला जेव्हा आपण ते भाज्या आणि पनीर असं लावतो दॅट इज टिक्का. आणि जे असतं त्याला ग्राउंडेड असते, ग्राउंडेड असं दुधात कबाब. ओके, म्हणजे काय कशाला टिक्का म्हणायचं आणि कशाला कबाब म्हणायचं हे माहिती पाहिजे. एक्झॅक्टली पाहिजे, कारण अनेकदा असं होतं ना की डोक्यामध्ये इमेज एका वेगळ्या गोष्टीची असते आणि आपण ऑर्डर केल्यानंतर येतं तिसरंच. सो हे बेसिक टिक्का आणि कबाब मधलं डिफरन्स माहिती असायला पाहिजे आणि माझी खात्री खूप लोकांना आज हा समज दूर झाला असेल. नाव कमिंग बॅक टू द ब्युटिफुल नेम्स ऑफ ऑल दी स्टार्टर्स. तर ह्याच्या मागची काय गोष्ट आहे? आता आपण खातोय व्हेज गलावट. त्याच्यामध्ये साधारण 120 स्पायसेस आहेत. बरं. आणि याचा जो खालचा जो ब्रेड आहे दॅट इज मेड विथ मिल्क अँड सॅफ्रन. मिल्क अँड सॅफ्रन. नाईस. ती स्टोरी अशी आहे का एक लखनौचा राजा होता आणि त्याला कबाब खायला खूप आवडायचे, पण तो दिवसांदिवस म्हातारा होता, त्याचे दात वीक झाले होते. ती सेड मला असे कबाब बनवून द्या दॅट विल मेल्ट इन माय माउथ. मला चावावं लागलं नाही पाहिजे. सो जो मुंह में गलता है दॅट इज कॉल्ड गलावट के कबाब. गलावट के कबाब. आता हे स्पूननी नाही खायचे. बर. हे खायची तुम्हाला पद्धत सांगतो. ओके. त्याच्यावर मी तुम्हाला शिकवतो पहिले प्लीज. येस, त्यांच्याच प्लेटमध्ये सांगतो मी. आधी चटणी करायची का? नाही, पहिले आपण ऑनियन्स घालू त्यांच्यावर. ओके. थोडेसे ऑनियन्स घ्या. हा कांदाही तुम्ही जो खातात, बरेच रेस्टॉरंटमध्ये बघितले असतील, तुम्ही पिकल्ड ऑनियन खातात. बरोबर. पिकल्ड ऑनियन त्यामध्ये लिंबू, मिरची पावडर किंवा व्हिनेगर. सो मला असं नेहमी वाटते का इफ युअर फूड इज नॉट नाईस यू रिक्वायर पिकल, असं माझं म्हणणं आहे. कोणाच्या घरी गेले, भाजी नाही आवडली तर तुम्ही काय चटणी लोणच्या बरोबर खाता तुम्ही. बरोबर. सर जेव्हा तुमचा पिकल ऑनियन असतो तुम्हाला ज्या खाल्ल्यावर इट किल्स ऑल द अदर पॅलेट्स. खट्टा, मिठा, तिखा. तुमचं जेव्हा फूड फ्लेवरफुल असते तर युअर प्रोडक्ट इज नाईस, सो यू रिक्वायर सटल फ्लेवर्स ऑफ ऑनियन.
हा दॅट इज वाय द ऑनियन इज नॉट पिकल, इट इज सटल फ्लेवर. अच्छा, म्हणून ते आपण दही आणि हे इट्स हंकड. इट्स अ हंक, त्यामुळे ते त्याला कॉम्प्लिमेंट करते. आणि तुम्ही जेव्हा कबाब खाता आता गलावर, सो यू हॅव टू इट विथ द ब्रेड. विथ द ब्रेड. हा, म्हणजे होल्ड करा, ओके फर्स्ट बाईट घ्या अँड जस्ट रोल युअर टंग, ओके इट विल मेल्ट. ओके. वेट गाईज, टायमर लावा किती मिनिटात घे. व्हॅनिश. आणि तो ब्रेड इतका छान आहे ना की एव्हरीथिंग इज सो कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. म्हणजे कुठलाही फ्लेवर मला असं नाही वाटला की हा ओव्हर पॉवर करतोय किंवा हा करतोय. अमेझिंग, वा, मजा आली. अवधी फूडची हीट ब्युटी आहे का, इट इज नॉट ओनली द प्रोडक्ट, इट इज अबाउट मोर अरोमा, फ्रेग्रन्स, तिचे टेक्स्चर. त्यांना चावायलाच आवडत नाही. फर्स्ट बाईट आणि सेकंड बाईट फूड शुड मेल्ट. ओ भाई, वो राजा महाराजा है, नवाब है. मूड क्या फूड खुद ब खुद पिघल जाए मुंह में, वही चाहिए उनको. नवाबों की थाट काय म्हणतात? हा, नवाबों की थाट आहे. म्हणजे आपण म्हणतात तुझे थाट नवाबी थाट आहे. हा. These are नवाबी थाट. Okay, now we'll move to next starter, which is टिक्का बन्नो. टिक्का बन्नो. हा, this is non-veg. नॉनव्हेज चिकन, मुर्ग टिक्का बन्नो आपण म्हणतो, चिकन टिक्का बन्नो. बन्नो म्हणजे काय? बन्नो म्हणजे बिलव्ड किंवा राणी किंवा राणी, क्वीन, ब्राईड, दुल्हन. इट्स अ उर्दू वर्ड. बन्नो, बन्नो म्हणजे दुल्हन. टिक्का जे दुल्हन सारखे इट इज बीन डेक्ड अप, त्याला मेकअप केला जातो म्हणतो तसे. त्याच्यामध्ये लेअर ऑफ छान एक सफेद एगचा लेअर दिला असतो, विच इज नॉट स्मेली अट ऑल, स्मेली नाही. आणि मग काही वेळेस त्याला त्याच्यावर बदाम, पिस्ता, काजू लावले जातात. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड टिक्का बन्नो. वा, तिचा शृंगार केला. शृंगार, एक्झॅक्टली. आणि टॉकिंग अबाउट शृंगार, आम्ही एवढा छान शृंगारवाला कबाब खातो आणि यू आर नॉट हॅव्हिंग इट. म्हणजे तू फिश इंडियामध्ये राहून सुद्धा तू व्हेजिटेरियन आहेस. दॅट ऑल्सो सेज की आमच्याकडे व्हेजिटेरियन ऑप्शन इतके चांगले आहेत की मला टेम्प्टच नाही झालं ते. ओके, सो हाऊ टू इट दिस वन? हां, मग हे नॉर्मल कबाब का, फक्त म्हणजे त्याच्यात एक टेक्स्चर आहे, ते टेक्स्चर तुम्ही फील करा. हा, तुम्ही स्पून घ्या, फोकने खा, वॉट एव्हर. ब्रेक इट. हां, छोटे पीस घ्या. येस. मला या सगळ्या फूडमध्ये एक अंडरलाईन गोष्ट दिसते, ते म्हणजे ॲटमोस्ट कम्फर्ट. कुठेही ते फूड टाळूला, घशाला असं येत नाही. जेव्हा मी गिळतो सुद्धा आहे ना, तेव्हा इतकं ते स्मूथली जात आहे ना, तर भाई ये सच में नवाबों का खाना है. आणि इट इज नॉट रोबस्ट, इट इज डेलिकेट आणि फ्रेग्नेंट फूड मोठा आहे. रोबस्ट फ्लेवर वेगळे असतात, जे मुघलाई फूड म्हणजे असतात. बाहेर खाऊन बाहेर खाण्याचं गिल्ट नको असेल शरीराला आणि मनाला, तर हमखास लोक येतातच. आणि मला असं वाटतं की जे आज जाते ते बाहेर येते. इफ यू पुट इनसाइड चांगल्या गोष्टी खाली, काही कोणी रिफ्लेक्ट सगळं तुमच्या स्किन, तुमच्या हेअर, सगळं टेक्स्चर, सगळं. आणि होतं ना, तुमच्या खाण्याचा तुमच्या स्वभावावरती खूप परिणाम होतो. नाव विल गो टू दिस ब्युटिफुल थिंग, जे दिसताना असं एखाद्या छान गार्लिक ब्रेड सारखं दिसतंय. सो हे काय? हे आहे पनीर मलाई सीख. सो जनरली आपण सीख कबाब खातो, म्हणजे जे सीखला लावून केलेले असतात ते सीख कबाब असतात, खिमा वगैरे असतो. तर व्हेजमध्ये मी तरी फार चांगले सीख कबाब खाल्ले नाहीत. जनरली खूप ड्राय असतात, कारण त्यात ज्युसीनेस नसतो, किंवा व्हेज कबाब्स असतात ते खूप ड्राय असतात. पण हा आपला पनीर मलाई सीख आहे, ज्यामध्ये पनीरचा काय किमा टाईप मध्ये करून ते सीखला लावलेलं आहे. अगेन सटल, फ्लेवरफुल. आणि ह्यातले सगळे जे काही आपण कबाब्स खाऊ किंवा जे काही खाऊ, त्यामध्ये एक सटल फ्लेवर्स असतील की ते खूप असं स्पायसी नाही आहे किंवा तुम्हाला खूप मिठी नाही लागणार, आणि फ्लेवर्स असतील. सो हा अगेन टेस्टला थोडासा माइल्ड आहे पण फ्लेवरफुल आहे. ओके, आय ट्राय. कष्ट पण घ्यायला लाईक या आळशी लोकांचं खाणं. म्हणजे मला नेहमी म्हणतो का, लिप्स हॅज टू बी यूज टू बी टू कट द फूड. होट फूड तोडायला पाहिजे, आणि ती हॅज टू यूज टू ओनली फॉर स्माइलिंग. म्हणजे सिम्पल गाणं आहे. वा वा वा, ब्युटिफुल ब्युटिफुल. सो बघताय तुम्ही, आजचं जेवण जे आहे हे फक्त फ्लेवर्सने नाही भरलेलं, तर अशा इंटरेस्टिंग फॅक्टनी सुद्धा भरलेलं आहे. सो या इंटरेस्टिंग फॅक्टचा जो आता राजा, जो हिरो आहे, ते म्हणजे ह्याचं मेन कोर्स आहे. सो त्याच्याकडे जाणार आहोत, पण तोपर्यंत मी हे पटकन संपवतो. जाऊयात मेन कोर्सकडे. सो आमचं व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्हीही मेन कोर्स आलेले आहेत.
आणि सिन्स इट इज व्हेज आय विल रिक्वेस्ट यू अदिती की सांग आपण व्हेजमध्ये आज काय मागायचं. ओके, आपण आज जाफरानी कोफ्ता खातोय. आपण बऱ्याच ठिकाणी कोफ्ता खाल्ला असेल, एक तर तो मिक्स व्हेज असतो किंवा पनीरवाला असतो. तर हा आपला जो आहे तो अगेन मेल्ट इन माउथ पनीर पासनं बनवलेला आणि मिक्स व्हेज पण आहे. पण मेल्ट इन माउथची कन्सेप्ट आपण व्हेजमध्ये पण ठेवलेली आहे. परफेक्ट. आणि ग्रेव्ही जी बघाल तर ती लाल किंवा पांढरी नाहीये, ती जाफरानी आहे. जाफरान म्हणजे केशर. अच्छा. सो केशरयुक्त अशी ती ग्रेव्ही आहे. एनिथिंग इन्फ्युज विथ केशर इज जाफरान. येस, जाफरानी. म्हणजे आम्ही लहान म्हणजे मी माझ्या लहानपणीचं सांगतो, मला जाफरान म्हणजे ना जायफळ वाटायचं. आणि म्हणायचं अरे हे भाजीमध्ये कसं काय जायफळ घालतात किंवा जाफरानी हे म्हणलं हे किती झोपत असतील ना खाऊन. तर जाफरान इज केशर. सो आज माझ्यासाठी हा खूप मोठा मिथ बस्टर आहे. आणि नॉनव्हेज मध्ये काय आहे? ही आहे दिस इज कॉल्ड नहारी घोष. नहारी घोष. नहारी म्हणजे सकाळची वेळ असते. नहार म्हणजे मॉर्निंग. नहार म्हणजे मॉर्निंग. नहार म्हणजे मॉर्निंग. अच्छा. हे जे ऑल रॉयल फॅमिलीज होते ते रात्री सांगायचे कुक ना बाबा उद्या सकाळी मला ब्रेकफास्टला घोषची ग्रेव्ही पाहिजे, घोषचं सालन पाहिजे. तर ते बिचारे झोपायचे आणि रात्रभर हे जे कुक असतील ते जागत राहायचे आणि हे बनवायचे. बरोबर. आणि सकाळी हे त्यांच्या ब्रेकफास्टला सर्व व्हायचं. बरोबर. यांची डिशचं नाव आहे नहारी घोष. अच्छा. तुमच्या बोलण्यामध्ये आता एक छान शब्द आला सालन. सो सालन आणि साग सेम आहे की वेगवेगळे? नाही, सालन म्हणजे ग्रेव्ही, थिन ग्रेव्ही. इट कॅन बी लिटिल थिकर ऑल्सो, पण आयडियली थिन. आणि साग म्हणजे लिफी व्हेजिटेबल्स, पालेभाज्या. ओ, म्हणून सरसो का साग. येस. म्हणजे ते लिफी आहे म्हणून तो साग. येस. आणि पालक का साग, मेथी का साग. बरोबर, कारण त्याला ती पानं असतात ना, म्हणून साग. आणि सालन ही ग्रेव्ही. सालन इज ग्रेव्ही. ओ, नाईस. आणि ही जी रोटी आपण खातोय ही सुद्धा वेगळ्या प्रकारची. आता ही आहे, आपण काय खातो, रोटी, लच्छा पराठा, कुलचा, नान. ही रोटी आहे ती याला म्हणतात ताफ्तान. तर ही ताफ्तान आहे. त्याचे प्रत्येक अवधी फूडमध्ये प्रत्येक रोटी एक कुठल्या कशाबरोबर खायची याचंही महत्व आहे. बरं. तर ताफ्तान हे नहारी घोष बरोबर ब्युटिफुल कॉम्बिनेशन आहे. बरं. कुलचा हे एका वेगळ्या कशाचं कॉम्बिनेशन आहे. तर कुठली गोष्ट कशाबरोबर खायची हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. राजे रजवाड्यांचं काम किती सॉर्टेड होतं ना, की हे म्हणजे त्याच्याबरोबर हेच पाहिजे. अँड जस्ट लुक ॲट दिस, किती सुंदर आणि अतिशय म्हणजे म्हणलं ना. आणि परत अगेन इट्स इन व्हेरी बाईट साईज. येस. सो आणि ऑब्व्हियसली मेल्ट इन माउथची कॉन्सेप्ट इथेही असणार आहेच. सो लेट्स बिगिन. आय वॉन्ट यू टू स्टार्ट विथ अ व्हेज थिंग. येस. आणि मग मी नॉनव्हेज मध्ये फक्त मी मजेशीर गोष्ट सांगते आता. शौक बडी चीज होती है हे जे म्हणतात ना, तर ह्या अवधी जे नवाब होते किंवा किचन्स होते तिथं हायरार्कीज असायच्या शेफच्या. म्हणजे रकाबदार नावाचे असायचे जे एक्सपेरिमेंट्स करायचे किचनमध्ये. त्यानंतर बावर्ची असायचे जे मास ग्रेव्ही प्रोड्यूस करायचे. नानफूज जे असायचे जे फक्त ब्रेड्स बनवायचे. आणि ती अशा हायरार्कीज होत्या. आय थिंक दिस इज हॅपनिंग फॉर द फर्स्ट टाइम. म्हणजे आम्हाला फक्त एक बावर्ची हा एवढाच शब्द माहिती होता. सो त्याच्या सुद्धा त्यांच्या हायरार्कीज होत्या. आणि हे ब्युटिफुल आहे. सो इन्व्हेंट करणारे वेगळे, मास कुकिंगसाठी वेगळे, ग्रेव्हीजचा स्पेशालिस्ट वेगळा, फक्त रोटी करणारे वेगळे. म्हणजे असा सगळा लवाजमा त्यांनी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बिल्ड केलेला. आणि त्या सगळ्यातनं हे क्विझिन बनलेलं आहे जे आपण सर्व्ह करतोय. थँक्स अ लॉट अदिती फॉर दिस इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. आणि अवधी फूडमध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, इट इज नॉट ओनली स्टाईल ऑफ कुकिंग, इट इज अबाउट द वेसल्स. म्हणजे तुमचं भांडं किती जड आहे, ते 8 किलोचं आहे का 12 किलोचं आहे, त्याच्यात किती डाळ बसली पाहिजे का किती मीठ, त्यांनीही फ्लेवर्स चेंज होतं ना. ऑफकोर्स. कारण तुम्ही समजा 8 किलोचं भांडं घ्याल आणि त्याच्यात जेवण बनवाल, तर तुम्हाला रेसिपी दिली आणि इफ युअर भांड्याची साईज किंवा त्याचं वेट बरोबर नसेल तर युअर फूड इज नॉट गोइंग टू टेस्ट द सेम. ऑफकोर्स. म्हणून हे आपलं नॉर्मल घरी बनवू शकत नाही. बिकॉज एवढी मोठी भांडी, त्या भांडलं आता आपल्या किचनमध्ये कुठलंही भांडं ॲल्युमिनियम स्टीलचं नाही आहे, इट्स आयदर ब्रास ऑर कॉपर. बरोबर. तर त्या भांड्याला कलई करणं रेग्युलरली दर 2 महिन्याने 3 महिन्याने कलई करणं. तर कलई केल्यावर काय होते, एक भांड्याला जेवणाला चव येते. चव नाही, त्याच्यामध्ये शाईन येते. हो, कलई केल्यावर जेवणात हे मला असं वाटलं की त्यांची एक वेगळी काही हे पण आहे की काय, त्याच्यामुळे एक वेगळी शाईन येते. अच्छा. ती शाईन जेवणात आली पाहिजे. फूड लुक्स व्हेरी डल. प्लेटिंग असलं पाहिजे छान. म्हणजे आपल्याकडे किती वर्षानुवर्ष ते कलईवाले येतात, पण त्याच्या मागचं रिझन काय? मला काय वाटायचं ते भांडं जुनं झालंय, मग ते चांगलं चकाकीक दिसण्यासाठी आपण हे करतो, पण त्याच्या मागे हे लॉजिक आहे हे माहित नव्हतं.
व्हेरी नाईस. सो चलो लेट्स स्टार्ट. मला आधी जे स्टार्टिंगचे शब्द आहेत ते प्रत्येक बाईटला की फ्लेवर आणि कम्फर्ट इज इक्वल टू अवधी फूड. ही जी आपण खातो नहारी खातो ती दिल्लीची नहारी वेगळी आहे आणि अवधची नहारी वेगळी आहे. दिल्लीची नहारी थोडी रेडिश असते, खूप घी वापरले जाते, खूप तेल खूप स्पायसेस असतात त्याच्यात, गरम मसाले असतात. अवधी नहारी ही थोडी हळदी करण्याची असते, पिवळट आपण बघतो आता असते, त्याच्यामध्ये सटल फ्लेवर असतात आणि मीठ टेंडर असते. म्हणजे आय कॅन फील दॅट की खरोखरच ते मीठ खूप टेंडर आहे आणि जाणवत आहे की जाणीवपूर्वक आपण म्हणतो ना एक हात थांबवला की नाही घालायचे याच्यामध्ये फार स्पायसेस. ती मजा जी आहे ना ती जाणवते मला. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, मी बरेच लोक बघित आहेत तर पीपल ऑफ दिल्ली पीपल आणि अवध पीपल या दोघांचे छान भांडण होते. ते म्हणतात आमचे कबाब तिकडे चांगले, हे म्हणतात आमचे चांगले. त्यांचं गंमत अशी आहे, जे दिल्लीवाले म्हणतात अवध लोकांना तुम्ही ना खूप सफिस्टिकेटेड आहे, तुम्ही खूपच रिफाईंड आहे, तर तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये तुम्हाला स्वाद कसले पाहिजेत, तुम्हाला रोज पाहिजे, रोज फ्लेवर, केवडा फ्लेवर, इतर सॅफरनचा फ्लेवर, ॲरोमा पाहिजे, स्वाद पाहिजे. यू डोंट एन्जॉय द मीट स्मेल. आणि अवध लोक दिल्ली लोकांना म्हणतात का तुम्ही लोक जंगली आहेत, तुम्हाला रॉ स्मेल पाहिजे, तुम्हाला रोबस्ट स्मेल पाहिजे, तुम्हाला स्ट्रॉंग फ्लेवर्स पाहिजेत. तर हे दोन्ही छान भांडण दोघांचं असतात. शेवटी दोन्ही कबाब, दोन्ही तिकीट, दोन्ही छान आहेत, तेवढंच छान लागतं. सो स्कूल्स वेगळी आहेत पण अल्टिमेटली जेवण छान होतं. आता ना माझ्या मनाची अवस्था ना थोडीशी ना शाळेतल्या मुलांसारखी झाली. शाळेतल्या मुलांचं कसं सुट्ट्या संपायला आल्या की जरा ते थोडेसे असे नाराज होतात की यार का लवकर सुट्ट्या संपल्यात. माझं एक्झॅक्टली तसं झालंय की अवधी फूडची त्याच्या मागची इतक्या इंटरेस्टिंग फॅक्टची ही जी आमची सफर आहे ना ती आता शेवटच्या स्टॉपवरती येऊन ठेपलेली आहे, ती म्हणजे डेझर्ट्स. आणि आज आपल्याकडे डेझर्टला कोणते दोन ऑप्शन्स आहेत? एक आहे शाही तुकडा आणि दुसरं फिरनी. सो हा जो शाही तुकडा आहे हा अवधी आहे का? अवधी शाही तुकडा. पण मग हैदराबादी पण असतो ना? हो. व्हॉट इज द डिफरन्स इन इट? ओके, सो हैदराबादी शाही तुकडा जो असतो, जो तुम्ही कधी खाल्ला असेल किंवा बऱ्याच जणांना जो जास्त माहिती आहे, तो काय असतो, डीप फ्राईड घी मध्ये डीप फ्राईड ब्रेड असतो आणि त्याच्यावरती रबडी असते. बरोबर. साधारण असा असतो आणि तो कुरकुरीत लागतो, एक बाईट कुरकुरीत, आणि त्याच्याबरोबर घीचे आणि शुगर सिरपचे किंवा रबडीचे असे फ्लेवर्स असतात. बरोबर. पण आपले नवाब तर नवाब आहेत, सो त्यांना चावायला नाही आवडत, क्रंच वगैरे आलं की दातांना त्रास आला. सो आपला जो शाही तुकडा आहे, अवधी शाही तुकडा, तो मेल्ट इन माउथ अगेन आहे. सो आपला ब्रेड जो आहे तो तेवढा डीप फ्राईड नाही, तो शॅलो फ्राईड आहे, तो अगेन सॅफ्रन आणि शुगर सिरप ह्या सगळ्यामध्ये थोडाफार इन्फ्युज्ड आहे आणि मग त्याच्यावरती अशी अगेन रबडीची लेअर आहे. पण अगेन दीदी मला प्रश्न हा आहे की शाही तुकडा हा म्हणजे ॲज फार एज आय नो ब्रिटिश किंवा वेस्टर्न लोकांकडे ब्रेड होता, मग हा शाही तुकडा हा त्याच्यानंतर आपल्याकडे आला का? साधारण म्हणजे भारतात ब्रेड होता आधीपासून, कारण आपल्यावरती इतक्या परकीय लोकांची आक्रमणं सतत झालेली आहेत. सो सांस्कृतिक देवाणघेवाण हा या आक्रमणांचं पार्ट अँड पार्सल आहे. बरोबर. सो पदार्थ येत गेले, आपण आपल्या पद्धतीनं ते वापरत गेलो. सो तुम्ही ओव्हरऑल अवधी क्विझिन बघितलं तर इट इज अ व्हेरी ब्युटिफुल कॉम्बिनेशन ऑफ पर्शियन, मुघलाई आणि नॉर्थ इंडियन फ्लेवर्स. सो मग हा प्रकार सुद्धा शाही तुकडा जो आहे तो तसाच झालेला आहे की ब्रेड घेतला, मग त्याच्यावरती आपली रबडी टाकली आणि त्या पद्धतीनं ते होत गेलं. सो सुरुवातीपासून शाही तुकडा हा ब्रेड पासूनच बनतो, म्हणजे ते कशाचं तरी अल्टरनेटिव्ह. अगेन जसं नवाबांचं नेचर आहे की कम्फर्ट. सो सगळ्या संस्कृतीच्या ज्या कम्फर्टेबल गोष्टी आहेत त्या खूप छान एकमेकांबरोबर मेल्ट केल्यात. अँड व्हॉट इज द स्टोरी ऑफ फिरनी? फिरनी ही अगेन इट्स अ व्हेरी एक छान पर्शियन डिश आहे. पर्शियन फिरनी आणि खीरमध्ये फरक आहे. हां, आपण जी खीर म्हणतो ती थोडीशी पातळ असते बरोबर. आणि थोडी ग्रेनी असते. फिरनी ही एकदम स्मूथ
आणि टेक्स्चर एक थोडं थिक टेक्स्चर असे पुडिंग आणि चावावं लागत नाही कारण अवधी वगैरे फिरणी आणि एकदम थिक फिरणी असते. थिक फिरणी असते. बट रबडी आणि फिरणी सेम नाही. रबडी इज फिरणी डिफरंट. जास्त घट्ट असते. फिरणी इज मेड ऑफ राईस, ग्राउंडेड राईस, मिन्स राईस किंवा काही असे म्हणतात. रबडी फक्त दुधाची असते. रबडी फक्त दूध म्हणजे अगदी खिरी एवढी पातळ नाही, रबडी इतकी घट्ट नाही, मधली पण अगेन नवाबांना आवडणार की मेल्ट इन माउथ. फर्स्ट बाईट रोल युअर टंग, इट शुड गो. राईट. ही आपली फिरणी जी आहे ती पुडिंग सारखी आहे. म्हणजे तुम्ही खाल्ल्यानंतर ते ओव्हरऑल तुम्हाला असं आपण कोणतं तरी मूस किंवा पुडिंग असं खातोय, पण त्याला फ्लेवर्स इलायची, सॅफ्रन असं आहे, असं फिलिंग येईल. सो एक काम करणार आहे मी हे जे डेझर्ट आहे हे संपवणार आहे. डेझर्ट खातानाचा शॉट मी तुम्हाला नाही दाखवणार आहे कारण तो डेझर्ट तुम्ही इथे येऊन स्वतः खायचा. तुम्हाला सगळं रेडीमेड मिळणार नाहीये. आणि दुसरं हे काय आहे की माझे डोळे जे झोपाळलेले झालेत आता ते हे खाल्ल्यानंतर आता असे होणार आहेत. सो माझा असा छान हसरा चेहरा तुम्ही लक्षात ठेवा. सो याच जसं हे गोड छान डेझर्ट आहे याच गोड नोटवरती आमच्या फूड पॉडकास्टचा हा जो पहिला जो भाग आहे तो संपवतोय. पण जाण्याच्या आधी ना अदिती आणि आशिष मला तुम्हाला दोघांना खूप 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 मनापासून थँक्यू म्हणायचंय. कारण आज फक्त अवधी फूडच नाही पण ओव्हरऑल आमच्या सगळ्या फूडकडे बघायचा एक जो दृष्टिकोन बदललात ना त्यासाठी तुमचा खूप खूप थँक्यू आहेत. एखादी गोष्ट जी म्हणतो ना एखाद्या रेस्टॉरंटमध्ये 5 मिनिटात तुमच्या टेबलवरती येते त्याच्या मागे तुमचं प्रिपरेशन किती असू शकतं, त्याला किती तयारी आहे. तुम्ही रेस्टॉरंट बनवण्यापासून ते प्रत्येक डिश आणण्यापर्यंत, कारण जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक गलावटी गावामध्ये 120 प्रकारचे हे आहेत काय स्पायसेस आहेत. नाहीतर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सांगितलं की अस्सल केशर म्हणजे आपण अस्सल केशर वापरतो. अगदी कटलरीमध्ये सुद्धा जो तुमचा विचार आहे की बाबा ती आवाज न होणारी तशी तुम्ही स्पेशल कटलरी मागवलेली आहे. हे सगळं दाखवतं की तुम्ही यू आर नॉट हिअर फॉर बिझनेस, यू आर हिअर टू गिव्ह एक्सपिरियन्सेस. आणि अशी लोक जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत मला असं वाटतं की आपली जी भारतीय खाद्य संस्कृती आहे ही कायमच जगाला एक आयडल ठरणारी असणार आहे. सो तुम्ही दोघंजण आज इथे आलात, एवढ्या छान गोष्टींची आम्हाला ओळख करून दिली त्यासाठी तुमच्या दोघांचेही खूप 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 मनापासून आभार. अशी करूयात की आपण असे अजून एपिसोड करू. अजून आपल्याला एशियन फूडबद्दल बोलायचं आहे, आपल्या खाण्याबद्दल बोलायचं आहे. मला खात्री आहे की आत्तापर्यंतच्या आमच्या ह्या ज्या गप्पा आहेत त्या तुम्हाला छान आवडल्या असतील. अजून असे कोणत्या खाद्यसंस्कृती तुम्हाला जाणून घ्यायच्यात, कोणत्या खाद्यसंस्कृतीवरती आम्ही अजून छान छान पाहुणे शोधू हे तर मला कमेंट सांगाच. पण जाण्याच्या आधी आपला नेहमीचा प्रेमाचा सल्ला की खाण्यावरती प्रेम करत राहा आणि त्याकरता फूड कुटुंबाला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. बाय.